केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात येतं। याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ येथील NMRL या लॅबोरेटरीमध्येही स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। NMRL म्हणजेच नवल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी। या लॅबोरेटरीमधील कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत लॅबोरेटरी परिसर व लॅबोरेटरीच्या आजूबाजूतील गावांचा परिसर हा सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन स्वच्छ केला। तसेच यावेळी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या डॉक्टर नेहा वैद्य यांनी कर्मचाऱ्यांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन देखील केलं। त्याचबरोबर चिखलोली धरण परिसरामध्ये कर्मचाऱ्यांनी फळझाडाचं वृक्षारोपणही केलं। विशेष म्हणजे डोनेशन ड्राईव्ह कर्मचाऱ्यांनी काही निधी गोळा करून बदलापूर येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या वस्तूंचं वाटप केलं व तसेच शाळेच्या मैदानाचं सपाटीकरण देखील करून दिलं। या मोहिमेच्या शेवटी स्वच्छता या विषयावरती निबंध स्पर्धाही घेण्यात आली व तसेच पेंट्री स्टाफलाही स्वच्छतेची माहिती देण्यात येणार आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दरवर्षीप्रमाणे 2023मध्ये पण 1 ते 15 डिसेंबरमध्ये DRDOला स्वच्छता पखवाडा सेलिब्रेट करायला सांगितलेला आहे आणि या पंधरवड्यामध्ये NMRLने एक भरगच्च प्रोग्राम अरेंज केलेला आहे। मी त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ इच्छितो। हा जो 15 दिवसाचा प्रोग्राम आहे याची सुरुवात आम्ही स्वच्छतेबद्दल प्रतिज्ञा घेऊन सुरुवात केली होती। यात सगळ्या NMRLच्या एम्प्लॉईजनी त्यांची जी स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि त्यांचं कर्तव्य जे आहे त्याच्याबद्दल ही शपथ होती। त्याच्यानंतर NMRLने एक ट्री प्लांटेशन ड्राईव्ह घेतलेला होता, ज्याच्यामध्ये चिखलोली जे धरण आहे त्याच्या परिसरात बरीच फळांची झाडं लावलेली आहेत आणि मी सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांकडनं ही पण प्रतिज्ञा घेतलेली आहे की ती झाडं ते किमान 1 वर्ष तरी जगवतील। हा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही एक स्वच्छतेबद्दल एक लेक्चर ऑर्गनाईज केलेलं होतं। त्याच्यामध्ये डॉक्टर नेहा वैद्य ज्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाशी ज्या निगडीत आहेत त्यांनी येऊन NMRLच्या सर्व कर्मचाऱ्यांना संबोधन केलेलं होतं आणि हा एक खूप इंटरॅक्टिव्ह सेशन होता, ज्यात त्यांनी स्वच्छतेबद्दल खूप जागरूकता आमच्या एम्प्लॉईजमध्ये आणलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी डोनेशन ड्राईव्ह एक अरेंज केलेलं होतं, ज्याच्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांनी पैसे डोनेट केले आणि या जमलेल्या पैशातनं जे बदलापूरमध्ये अंध विद्यालय आहे तिथे त्यांची ज्या काही रिक्वायरमेंट होत्या त्याप्रमाणे त्यांना वस्तू तिथे आम्ही दिल्या आणि जे करिअर गायडन्स आहे अंध विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली स्टुडंट्सला। त्याच्यानंतर NMRLच्या आतमध्ये रेकॉर्ड मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये जी खूप जुनी कागदपत्रं आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते आयडेंटिफाय केलेलं आहे आणि तसेच जे खूप जुने इक्विपमेंट्स आहेत जे खराब झालेले आहेत आणि आता त्याचा उपयोग नाही आहे अशांची पण विल्हेवाट लावण्यासाठी जे कार्य होतं ते केलेलं आहे। त्यामध्ये ई-वेस्ट पण जी डिस्पोज करायची आहे ती पण आयडेंटिफाय केलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही एक स्वच्छता रॅली अरेंज करणार आहोत NMRLच्या कॅम्पसमध्ये। NMRLच्या कॅम्पसमध्ये जे लोक राहतात त्यांना स्वच्छतेबद्दल जागरूकता आणण्यासाठी ही रॅली अरेंज केलेली आहे आणि हीच रॅली इथं एक जो पवारपाडा आहे चिखलोली गावामध्ये तिथे जाऊन आमचे कर्मचारी तिथे राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेबद्दल आणि स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल माहिती देतील आणि तिथेही प्रॅक्टिकली जाऊन तिथे त्या एरियाची स्वच्छता करतील। याच्यानंतर आम्ही जे बदलापूरमधल्या ज्या शाळा आहेत किंवा जवळपासच्या ज्या शाळा आहेत तिथल्या मुलांसाठी
स्वच्छतेबद्दल जागरूकता आणण्यासाठी एक पोस्टर कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे. ही पोस्टर कॉम्पिटिशनबरोबर एक एसे कॉम्पिटिशन पण ऑर्गनाईज केलेली आहे. तर हा जो स्वच्छता पखवाडा आहे याची जी सांगता होणार आहे ती या ज्या 2 आम्ही कॉम्पिटिशन्स घेतल्यात त्याचे प्राईज डिस्ट्रीब्युशननी होणार आहे. तर ही होती थोडक्यात माहिती या पंधरवड्याबद्दल. धन्यवाद. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर.